This is last example of 1.3. 2x plus 3y is equal to 2, x minus y by 2 is equal to 1/2. Here coefficient of x 2 and 1 and coefficient of y 3 and minus 1/2. Cross multiplication 2 into minus 1/2 minus 3 into 1. 2 ones are 2, 2 ones are 2. Here minus 1 and minus 3. 3 ones are 3. Minus 1 minus 3 is equal to minus 4. Value of t is minus 4. Then dx is equal to 2 and 1/2. And in second column 3 and minus 1/2. Cross multiplication 2 into minus 1/2 minus 3 into 1/2. Minus 2 by 2 minus 3 by 2. Here we can't cancel 2 ones are 2, 2 ones are 2 because a base is equal. Therefore, we solve this. Minus 2 minus 3 minus 5 by 2. Value of dx is minus 5 by 2. dx ची व्हॅल्यू वजा 5/2 आलेली आहे. dy is equal to 2 1 and 2 1 by 1/2. 2 into 1/2. 2 ones are 2, 2 ones are 2. Here only 1 is remain. Minus 2 into 1 2. 1 minus 2 is equal to minus 1. Value of dy is equal to minus 1. dy ची व्हॅल्यू एकच आलेली आहे कारण आपण इथं बघा इथं मी का भागलं नाही बेक कारण इथं पाया समान येत नाही. पुन्हा तुम्हाला पाया समान करावं लागणार, बेस इक्वल करावं लागणार आणि त्यानंतर सॉल्व करावं लागणार. त्यामुळे इथं मी दोनाचा भाग घालवलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला टीची व्हॅल्यू मिळालेली आहे -4. dxची व्हॅल्यू मिळालेली आहे -5/2 आणि dy ची व्हॅल्यू मिळालेली आहे -1. नाव x इज इक्वल टू dx बाय d इज इक्वल टू -5/2 डिवायडेड बाय -4. मायनस मायनस कॅन्सल होतात. -5/2 बेस 2 जो आहे तो खाली येणार आणि 4 2 8 असं त्यांचं गुण मल्टिप्लिकेशन होणार. 5 इज इक्वल टू x इज इक्वल टू 5/8 अँड y इज इक्वल टू dx बाय d. dy बाय d इज इक्वल टू -1 बाय -4. मायनस मायनस कॅन्सल. 1/4 त्याची व्हॅल्यू येते. वायची व्हॅल्यू आली 1/4 आणि एक्सची व्हॅल्यू आली 5/8. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज इक्वल टू xy 5/8, 1/4. दिलेल्या समीकरणांची उकल xy बरोबर 5/8 आणि 1/4.